तर शुभपर्व मंडळी, पुन्हा स्वागत आहे आपलं मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. थोडासा माझा फेस तुम्हाला टायर्ड वाटेल. ॲक्च्युली काल संडे बाईक राईडला गेलो होतो. त्याच्यासाठी सकाळी 4 वाजता उठून कंटिन्यू दिवसभर ड्रायव्हिंग करून मग नंतर झोप पण नव्हती झाली. त्याच्यामुळे थोडासा टायर्डनेस आहे. पण असो, सांगायचा मुद्दा आहे की आता आपण चाललो आहे आपल्या हॅरियरनी पुन्हा एकदा नवीन लाँग ड्राईव्हला. आणि प्रकाश आमटे यांच्या आश्रमामध्ये बोलू शकता तुम्ही. त्यांच्या निवासस्थानी आपण जाणार आहे आणि तिकडं सगळं पाहणार आहे आपण की वन्यजीवन वगैरे त्या लोकांनी कसं संरक्षण केलेलं आहे आणि त्यांनी जे आदिवासी लोकांसाठी जे काय आपलं आयुष्य म्हणजे वाहून टाकलेलं आहे, तर त्याचा आपण थोडक्यात अभ्यास पण करणार आहे. हेमलकसाला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग माझ्या एक मित्राचं लग्न आहे, तर तिकडे सुद्धा आपण जाणार आहे. तर संपूर्ण प्रवास मी तुम्हाला सांगेल. आणि आपण जाणार समृद्धी मार्गे, कल्याण ते हेमलकसा. आणि मला कंपनी देतोय प्रतीक, आपला एक आहे फ्रेंड. तो थोडा उशीर झालेला आहे, पण ठीक आहे, कवर करू आपण समृद्धी मार्गावरती. तर ऑल सेट, माझी बॅग वगैरे पण सगळी रेडी आहे. मी गाडीमध्ये थोडंसं सामान पण टाकून आलो, कारण एकदमच एका वेळेला नेणं थोडं मुश्किल आहे. आता वाजले 12:30. ॲक्च्युली खूपच उशीर झालेला आहे, भयंकर. यावेळेला कधीच नाही. मी असंच सकाळी 6 वाजतापासून उठून रेडी आहे त्याच्या कॉलचीच वेट करत. आणि थोडं घरी हेल्थ इश्यूज होते म्हणून त्याला थोडंसं लेट झालं. इट्स ओके, म्हणजे आपण तेवढं समजू शकतो. समृद्धीवर कवर करावं लागेल. आता 1 वाजता जरी निघालं, 12 तास जरी पकडले तरी होतील रात्रीचे 1. मजा तर येते, पण थोडा टायर्डनेस तर आहेच. पण एकदा गाडीवर बसलं ना, मग काय निघून जातो तो टाईम आणि तो मोमेंट. फक्त ट्रॅफिक नाही पाहिजे. एकदा समृद्धी लागला ना, बस मग काय केसची गाडी आहे. फक्त जेवायचं टेन्शन आहे, त्याच्या आधीच खावं लागेल. समृद्धीमध्ये एक आहे की गाडीचं फ्युएल मला पूर्ण भरून ठेवलं पाहिजे, डिझेल पूर्ण, गाडीची टाकी फुल. आणि मध्ये मिळणार, पण तरीसुद्धा टाकी एकदा फुल असेल तर जवळजवळ आपले 700 किलोमीटरपर्यंत गाडी जाईल. आणि आपली पण टाकी फुल पाहिजे, तरच एनर्जी पण येईल. तर श्री दत्त स्नॅक्समध्ये थांबायचा बेत आहे. बघू कसं काय घडतं ते. ट्रॅफिक नाही मिळाली पाहिजे, सगळ्यात मेन तेच आहे. चला, आपण आपला प्रवासाला लागूया. बॅग वगैरे घेतो आणि निघू. चला, उशीर झाला खूप, निघू ना. ऑल सेट. आणि एवढंच नाही तर आता बोलता आता इथे जात नाही आहे, तर प्रवीणशी बोलता आता नेक्स्ट प्लॅन पण ठरला आहे जानेवारीचा. त्याच्याच पण मला सगळं ओरडतात, काय चाललंय काय तुझं, हे प्लॅन ते प्लॅन. विचार करतो नेहमी की कंट्रोल करू, म्हणजे नको करायला, आता बस झाला, पण नाही होत. आणि इव्हन एवढं पण सांगतो, तो प्लॅन नाही झाला की त्याच्या पुढचा पण तयारच असेल. चला, आलो. तुला वाटतंय थोडं काही लगेचचे प्रोडक्ट तयार त्याला मागे ठेवायचं? ते खायचं प्यायचं फक्त समोर ठेवू. आता आपण डिझेल भरलाय 448179, म्हणजे जवळजवळ 50 लिटर. त्याच्यामध्ये जाणार आपली 639. तर मित्र, आपण निघालोय टुवर्ड्स वर्धा गडचिरोलीच्या दिशेने. इथे जरा थांबतो कारण गाडी सर्व्हिसिंग केली मागे, तर त्यांनी गाडीतला परफ्यूम काढून टाकला होता, तर जरा लागेलच, तो घेऊन येतो. तर आपल्याला रिसेट करायचं मग बाकी. आता आपण फक्त 12 किलोमीटर आलोय, रिसेट करून घेतो आधी. एक झाला, त्याच्यानंतर हे पण एक रिसेट झालं. चलो, नाव इट्स रेडी. त्याच ऑटोला आलोय जिकडे आपण लास्ट टाइम आलो होतो ना, स्पीडीच्या वेळेला. तेच. मग इथे जरा टेस्ट बरी आहे. इथे गाडी लावली आणि जातो जेवायला.
भूक लागली पण 1:30 वाजायला लागले. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि गाडी लॉक करतो. चलो we reach Umred, total 771 kilometer with 15 average. कुठे आलो रे आपण? कुठलं हॉटेल? रिलॅक्स रिसॉर्ट काहीतरी. टायगर आलो अजून कोणतं? टायगर रिलॅक्स रिसॉर्ट नाही टायगर नाही, फक्त रिलॅक्स रिसॉर्ट आहे. टायगर कस्टमर जर धसले तर मग आम्ही लागू नाही होत, पण आमच्या सामने नाही जात. आमच्या सामने सामान नाही जात. आणि रोड बघ ना काय सेक्सी यार, जबरदस्त रोड, मस्त वाटतं. मला वाटतं आपण सफारी न करता रात्री इकडे असं राऊंड जरी मारले असते ना तरी भेटले आणि 1 तास तरी थांबलो असतं तरी मिळायला पाहिजे होते. आता आपण जिथे चाललोय ना तिथे पण दिसणारच आहे. तुला वाटतं ते काय नवे कराडला. तर शुभप्रभात मंडळी. सॉरी सकाळचा ब्लॉग नाही करता आला व्यवस्थित. आज दिनांक 24 डिसेंबर. आज आपण आलो आहे कारंजला नॅशनल पार्क, उमरेड जवळ, म्हणजे चंद्रपूर ठिकाणी आहे. तर काल पण ब्लॉग जरा कमी करायला मिळाला कारण काल जवळपास आपण 750 किलोमीटर गाडी चालवली दुपारपासून ते रात्रीपर्यंत. लेट झालं आणि आपला प्लॅन असा आहे की आता टायगर सफारी करायची, तिकडनं मग हेमल कसाला जायचं डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या निवासस्थानी. पण आता टेन्शन काय आहे, सगळ्याच ठिकाणी बुक आहे. ताडोबापासून सगळेच अभयारण्य, टायगर सकाळी सगळेच बुक आहेत. टायगर एकदम फॉर्ममध्ये आहेत सगळ्या. तर इथे आता आपण लक ट्राय करतोय एवढं लांब आल्यानंतर. तर माझा मित्र गेलाय इन्क्वायरी करायला की आपल्याला बुकिंग मिळेल का म्हणून. कन्व्हिन्स करून बघू, नाही मिळालं तर मग असंच उलटा पायी आपल्याला हेमल कसाला जावं लागेल. ॲटलीस्ट ते तरी व्यवस्थित येईल, कारण मी इथे जर का टाइमपास केला ना हे व्यवस्थित आणि ते व्यवस्थित. तर बघू, चला ॲटलीस्ट गेटपर्यंत तरी जाऊ. हे बघा गाडी आपण इकडे लावली पार्किंगला. ह्यूज पार्किंग आहे इथे. जिप्सी लागतात त्यांच्यासाठी. तिकडे बुकिंग ऑफिस आहे. बघू, जेवणाची वगैरे पण सगळी सोय आहे. मागे आम्हाला सांगत होतं, आम्ही जिकडे राहिलो तिकडे लेपर्ड वगैरे असेच येतात, म्हणजे तिकडे जसं ते कुत्र्याला हाकलतात ना, ते लोक तसे हाकलतात लिटरली. पण मी थोडंसं आश्चर्यचकित आहे कारण कुत्रे कोंबड्या सगळे बाहेरच होते असेच. बघू काय बोलताय. हा बघा इकडे गेट आहे. छान आहे, क्लायमेट छान आहे आज. ना ऊन आहे असं थंडी आहे, प्लिझंट आहे. काय बोलताय? दुपारी 1:30 वाजेनंतर शक्यता असली तर साहेबच सांगतील, आम्ही काही सांगू नाही शकत बोलताय. आणि क्रिसमस असल्यामुळे, न्यू इयर असल्यामुळे सगळं बुक की फुल आहे. बोलते बोलते की विसरून न जा बोलते. 1:30 वाजता तरी एकदा विचारायचं असेल कोणी, जर VIP व्यक्ती नाही आली तर. पण नंबर वगैरे काय आहे का इथेच? 1:30 वाजता येते बोलते साहेब, पाणी पिऊया. आपण करंजला अभयारण्यामध्ये टायगर सफारीसाठी, तर इथे गेट जवळच आहे आम्ही. तर इथे त्यांनी डूज अँड डोंट्स, म्हणजे काय करायचं काय नाही करायचं, त्यांनी इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये दिले ना. फॉर एक्झाम्पल, निसर्गात मिसळणारे रंग परिधान करा, म्हणजे असे अट्रॅक्टिव्ह कलर घातले की प्राण्यांना थोडंसं अजून हे होतं, म्हणजे फ्लोरोसेंट कलर वगैरे ऑरेंज, त्याच्यामुळे. डोळे आणि कान सावध ठेवा, म्हणजे आपण जंगलात प्रत्येक साऊलकडे आपण लक्ष द्यायला हवं. नुसतं वाघच नाही तर अजून पण प्राणी आहेत तिकडे, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. पिण्याचे पाणी सोबत ठेवायचं. त्याच्यानंतर मग वाहनातून खाली उतरू नये, फ्लॅश वापरू नये कॅमेराचा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण हे बघा या गेटजवळ, इकडनंच सगळे जीप वगैरे जातात. तर इथे पण रिस्कवालाच एरिया हा. त्याच्यानंतर इथे ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. जिप्सी भाडे, गाईड भाडे, शुल्क सगळे दिलेलं आहे. टायमिंग पण दिलेलं बघा. तर आता आपण आहे नोव्हेंबर ते
जानेवारीच्या याच्यामध्ये. तर 6:30 ते इकडे 10:30 एक्झिट टाईम. मराठी समजते नाही मी काय बोलतोय आमचं आहे ना असं. ते नाश्त्याला आलो आपण. ताई पोहे बनवत होते आपल्यासाठी. प्रॉपर ऑथेंटिक. गाडी आपली समोर आहे. इथे गेट. इथे आहे खायला ऑप्शन. इथे उन्हाळ्याच्या वेळेला पण भयंकर ऊन असेल ना, 50च्या आसपास. नाही सर 30-40. अच्छा तेवढं. तुम्ही जर इथं बसतो म्हणल्या 3 वाजतले 3 वाजताची सफर राहते उन्हाळ्यामध्ये. हो तुम्ही इथं बसतो म्हणलं आणि मग 3 वाजता जातो म्हणलं तर काही विसू नाही. पण उन्हाळ्यात जास्त वाघ दिसत असतील है ना, हा, कारण ते पाणी प्यायला बाहेर वगैरे येतात ना. पावसाळ्यात नाही ना. पावसाळ्यात पावसाळ्यात तर इथे पाणी वगैरे पण खूप येत असेल ना. पाणी बंद होते न मग गेट. हो, गेटच बंद होऊन जातं. हां. नाही का काय काय टाकणार आहे बघू. हे काय कांदा का? कांदा, सांबार, मिरची, सांबार म्हणजे इथे कोथिंबीर बघा. तुम्हाला सांगणार नाही. टमाटर. टमाटर बेदर बोलतात ना. हा काय काय टाकलं आपण? कांदा, शेंगदाणे आणि ओके. मीठ आत्ताच टाकलं का आधीच? ओके. आता पोहे. मिरची तळून बाहेर काढलेत का आता मगाची? हां ओके. बेल्ट बरं मस्त आहे. बरं सिंगल लेन आहे पण मस्त. काय गाडीला जर खाली करून लागला ऑइल लीक झाला ना आपलाच विषय. म्हणून नाही ग्राउंड क्लिअरन्स आहे चांगलं आहे. नाही तर बघून काढावं लागतंय. 2 चढावरून काढायची. एक पाय खाली एक पाय वरती असेल ना मग किती पण ग्राउंड क्लिअरन्स असेल नाही. जस्ट आम्ही पोचलो हेमलकसाला. तर बाकीचं नंतर सांगतो काय झालं ते. आम्हाला विचारतो तुम्ही का आल्या म्हणून. आणि योगायोगाने असं झालं की डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या बाईचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. तर आतमध्ये शाळेचा उपक्रम चालला आहे. रोड एकदम भयंकर होता. आम्ही येटापल्ली या रस्त्याने आलो. आम्ही अलीपल्ली या रस्त्याने यायला हवं होतं पण तो लॉंग रूट दाखवत होता. आम्हाला वाटलं शॉर्टकट आहे पण भयंकर. म्हणजे नशीब आपली गाडी म्हणजे बरी आहे. म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे भयंकर रोड. म्हणजे त्याला रोडमध्ये तुम्ही गिनतीच करू शकत नाही की हां म्हणजे हा रोड आहे असं तुम्ही काउंट करू शकत नाही. भयंकर रोड. पण इथे आल्यानंतर एकदम रोडचं कंडिशन एकदम चेंज आहे बघा. तर इकडे एंट्री आहे. मागे आता हेमलकसाचा बोट गेला. आता इकडनं आपण आतमध्ये जाऊ. काय अच्छा नदीपासूनच फुलाच्या हां हे हॉस्पिटल आहे. आता अंधार असल्यामुळे काय दिसणार नाही आपल्याला. सकाळला होईल ना सगळं. हां सकाळी दिसेल. सचिन दादाशी बोलणं झाला होता का? हो सचिन दादाचं बोलणं. नांदूरकर काका हो नांदूरकर. कुठून आले तुम्ही? कल्याण. अरे बापरे. हो हे बघा डॉर्मेटरी इथे राहायला. आणि मच्छर तर नसतीलच ना पण त्यांनी देऊन ठेवली आहे. अरे पण असे डॉर्मेटरीच असते का रूम पण असतात? रूम आहे पण त्या घरी येते. हां आता प्रोग्राम चालू आहे ना म्हणून काय करतात. हां विजिटर्स होते. आम्हाला हेच दिले का? बरं. तर मित्र आपल्यासोबत आपलं नाव सर? विजय विजय. विजय सडमे.
ओके. तर आपण हेमल कसा डॉक्टर प्रकाश आमटे सर यांच्या आपण काय म्हणतो या निवासस्थानाला प्रकल्प म्हटलं तर प्रकल्प ठिकाणी आलेलो लोकबिरादरी आहे. प्रकल्प. तर आपलं लोकबिरादरी प्रकल्प या ठिकाणी आलो आहे. तर खूप दिवसापासून आपली इच्छा होती. तर आपल्याला विजयदादा सविस्तर सांगतील की इथे आल्यानंतर म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे की त्यांनी शेड्यूल ठरवून ठेवलेला आहे. तर हा आपल्या राहायची सगळी सोय इथे झालेली आहे डॉर्मिटरी प्रॉपर. तर विजयदादा आपल्याला सांगतील की इथे आल्यानंतर कसा त्यांनी शेड्यूल केलेला उपक्रम असतो. तर दादा सांगाल आम्हाला थोडक्यात. आमची ते येणारे विजिटर्स शक्यतो ऑनलाईन करून येतात. ओके. सचिन दादा हे सगळं हँडल करतात विजिटरांचं. तर संध्याकाळचा येतात मुक्कामाला. इन टाइम आहे 4:30 किंवा 5ला. कारण रस्ता खूप खराब आहे. लागून येतात तर मध्ये कुठल्याही व्हेकल नसतात शक्यतो. रस्ता पण खूप खराब आहे. त्याच्यामुळे शक्यतो दिवसावर पोहोचलेला बरं. त्याच्यामुळे आम्ही 4:30 किंवा 5ला टायमिंग सांगतो. त्या वेळेवर येतात विजिटर्स. आणि आल्या थोडं आधी आले तर बाकी संध्याकाळचा शेड्यूल आमचा ठरलेलाच असतो. अच्छा. आणि त्यांना आम्ही सांगतो की बा थोडा वेळ असेल तर इथे त्रिवेणी संगम आहे. सनसेट असतं तिथे. ते पाहून तिकडनं 6 पर्यंत येतात रिटर्न. 6ला आले की मग नंतर थोडंसं फ्रेश होतात आणि 7:30ला जेवण. अच्छा. ऍक्च्युली आमचं 7ला घंटी वाजतं. सगळं स्टाफचे लोक जेवायला जातात. स्टॉपचं झाल्यानंतर मग पाहुण्यांचे जेवण असतं 7:30 ते 8. आणि साधारणतः 8 ते 8:15 पर्यंत आम्ही डॉक्युमेंटरी फिल्म लावून देतो. विषय माहिती आहे पाऊण तासाचं प्रकाश वाटा म्हणून. तर डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर विजिटरांना थोडाफार कल्पना येते की प्रकल्पात काय काय कामं चालतात. प्रत्यक्षात आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना फिरून दाखवतो. त्याच्या आधी ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवतो आम्ही. डॉक्युमेंटरी फिल्म बघून झाल्यानंतर आराम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळला 6 पासून शेड्यूल स्टार्ट होतो. त्यांना उठल्या चहाचं थोडंसं हे असतं. ते चहा कॉफीसाठी आमचं मेस 5:30 पासून ओपन असतं. 6ला चहा कॉफी घेतात आणि 7ला परत चहा नाश्ता. अच्छा. 7ला चहा नाश्ता झाला की फिक्स 8 वाजता प्रकाश भवानी मंदावणी येतात भेटायला सगळ्या विजिटरांना डॉक्युमेंटरी हॉलमध्ये. तर त्यांच्याशी ओळख किंवा प्रकल्पाविषयी काही त्यांच्या मनात प्रश्न असतील तर भाऊंना विचारतात. भाऊने शेअर करतात. अर्धा 1 तास वेळ दिल्यानंतर शक्यतो मी सगळ्यांना सिंगल फोटो पाहिजे असतं. पण ते काय सगळं शक्य नाही. बाकीचे प्रकल्प पाहायचं असतं आणि 12ला चेकआउट असतं. त्याच्यामुळे ग्रुप वाईज आम्ही फोटो काढून देतो. अच्छा. त्यानुसार फोटोग्राफ झाला की मग नंतर भाऊ स्वतः प्राण्यांचं अनाथालय दाखवतात. अच्छा. आमचे ते प्राणी आहेत अनाथालय यासाठी की बाकी इथे येणारे जे प्राणी आहे हे सगळं अनाथ प्राणी आहे. यांचा आईंना मारून खाल्लेले. सुरुवातीला आदिवासी बांधव सगळं शिकारावर डिपेंड असायचं शिकार केल्यामुळे. तर ते एक माकडाच्या पिल्लापासून तयार झालेले आहे. तर ते आधी सुरुवातीला मोकळच होते प्राणी. पब्लिसिटी वाढली, लोक जास्त यायला लागले, त्यामुळे ते आता नाईलाज जास्त पिंजऱ्यात ठेवलंय. पण ते कसं आहे घरच्या प्राण्यांसारखे आहेत सगळं प्राणी. ज्या पद्धतीने भाऊ प्राणी दाखवतात लोकांना विश्वास बसत नाही. काहीतरी मनात शंका दाता काढले असतील किंवा नाके काढले असतील, काहीतरी असं गैरकृत्य केलं असेल म्हणून त्यांना इजा पोहोचवत नाही असं वगैरे शंका येत होते. पण अशातला काही भाग नाहीये. आम्ही विजिटरांना मुद्दा म्हणून सांगतो की असा शक्यतो पाहण्याचा आनंद घ्या तुम्ही. झू मध्ये आणि इथल्या प्राण्यांपेक्षा म्हणजे बऱ्याचशा फरक आहे. बरेचसे प्राणी आहे. लेपर्ड आहे, आश्वाली आहे, मगरी आहे, नीलगाई आहे, साडींदर आहे, आहेत बरेचसे. आपण फोटो व्हिडिओ काढू शकतो का? शक्यतो फोटो अलाउड नाहीये. सरकारने बंदी घातली. अच्छा. फोटो यासाठी की लोक जेवढून फोटो घेतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. तर मग ते कमेंट्स बरोबर त्याच्यामुळे ते फोटोग्राफ्स अलाउड नाहीये. बरं. बाकी हे प्राण्यांचा अनाथालय बघून झाला की आमचे सचिन दादा किंवा मनोहर काका असतात प्रकल्प पाहायला. शाळा आहे, दवाखाना आहे, इतर जे कामं चालतात. शाळेत जवळपास 600-650 मुलं आहेत आदिवासींचे. रेसिडेन्शियल राहायला मुली मुलांचे वेगवेगळे हॉस्टेल्स आहे. अच्छा. राहतात पण 1ली ते 12वी पर्यंत. अरे वा. त्याच्या व्यतिरिक्त सायन्स मध्ये 11वी 12वी आणि टीचर्स वगैरे सुद्धा इथेच आहेत. टीचर आहेत. हे सरकार शासकीय अनुदानित आश्रम. तर ते जे टीचर आहे त्यांचं सगळं पे सरकार होतं. पण ह्याच आमच्याकडनं व्हॉलंटियर म्हणून आहे. त्यांना जे काही मानधन आहे ते हे सगळं प्रकल्प पाहायला जवळपास 11-11:30 वाजतात. अच्छा. तर 11:30 वगैरे जेवण करून
दुपारी 12 वाजता चेकआउट चेकआउट करू शकतो. अरे वा, ठीक आहे, धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि अशी आशा आहे की बहुतेक लोकांनी याचा इथपर्यंत लाभ घ्यावा. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला ते इन्स्पिरेशन, म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे की किती कठीण परिस्थितीमध्ये दादांनी केलेलं आहे. इथे भेट द्यायचं कारण एक ऊर्जास्थान आहे, प्रेरणास्थान आहे. आमचं सुद्धा यायचं कारण सुद्धा तेच आहे की त्यांचं काय ऑरा आहे आणि त्यांच्यामध्ये असं काय आहे खास, आपल्याला ते अनुभव यायचं आहे. आणि जे आपल्याला खूप पुढे आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप मॅटर करेल. मग तुम्ही बिझनेस करा, जॉब करा, तुमची दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कसेही राहा, पण हे तुम्हाला खूप शिकवून जाणार. आणि त्याच्यासाठीच आज आपण इथपर्यंत आलेलो. आणि इथे पोचणं थोडं कठीणच आहे, पण तुम्ही नेहमी जर का सुट्टी मिळाली तर आपण फिरायला जातो, मनाली किंवा शिमला किंवा अजून इतर ठिकाणी. पण अशा ठिकाणी येणं हे तुमचा चॉईस आहे, हे तुमचे संस्कार आहेत की तुम्हाला इथे घेऊन येतात का नाही, आणि तुमचं काय इंटेन्शन इकडे यायचं हे खूप मॅटर करतं. तर त्याच्याचमुळे तुम्ही या आणि म्हणजे तुमच्यामध्ये खरंच खूप फरक पडून झालं जे इथे आल्यानंतर. तर आमचं तर पूर्ण, मी तर खूप एक्साइटेड आहे की कधी सकाळ होईल आणि मी हे सगळं बघणार माझ्या डोळ्यांनी. जे आतापर्यंत मी इतर लोकांकडून ऐकलं होतं, कल्याणमध्ये जे आपले प्राणी मित्र आहेत, सर्पमित्र आहेत आणि जे पण माझे सहवासातले आहेत, तर आल्यानंतर आज मला ते फील होतं की का. आणि ते उद्या तुम्हाला कळेल. मी जेवढं रेकॉर्ड करता येईल तेवढं मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्हाला इथे येण्यासाठी एक मी कारण नक्कीच शोधून देईल मी तुम्हाला. चला, शुभरात्र. आता आम्ही डिनर करू, लवकर झोपू, जेणेकरून आम्ही उद्याचा पूर्ण दिवस फ्रेश माइंडनी आम्ही अनुभव घेता येईल. चला, शुभप्रभात मंडळी. स्वागत आहे आपल्या मराठवाडा चॅनलमध्ये, राकेश चांदोरकर मराठमध्ये. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण खूप सुंदर झालं बघा. आणि आपण आहे लोकबिरादरी प्रकल्पामध्ये, BP. नाश्ता चालू राहिलो होतो आम्ही. तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठवाडा चॅनलमध्ये, राकेश चांदोरकर ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहे लोकबिरादरी प्रकल्पामध्ये आणि सकाळचे 7:30 पावणे 8 झालेले आहेत. मला उशीर झाला, लोक 5:30 पासून उठलेले आहेत कारण टायर्ड होतो आणि रात्री उशीर झाला झोपायला जरा. आता इकडे पाऊस पडल्यामुळे वातावरण खूपच सुंदर झालेलं आहे आणि मातीचा जो सुगंध येतो त्याची मजा वेगळी. आणि ते पण इथे आपल्या जेवणाची व्यवस्था, इकडनं प्लेट घ्यायची आणि आपण इथे नाश्ता करायचा. फक्त तुम्ही एकटे सर. तर आता छान आपलं इंट्रोडक्शन राऊंड झालं आणि भेट झाली. त्याच्यानंतर मग खूप काय चर्चा झाली सोशल ॲक्टिव्हिटी, समाजसेवेवरती आपण कसं काय करायला पाहिजे. तर आम्ही सगळे चालले आता वन्यजीव बघायला. तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्याचमुळे मी इकडेच थांबतो आणि मग नंतर मग बाकीचं मी तुम्हाला दाखवू शकतो. मग भाऊंची मोठी सून टाकतोय, मोठा मुलगा आणि मोठी सून टाकतोय. ते त्यांच्यासाठी माहेरघर सुरू केलं डिलिव्हरी पेशंटसाठी. जशी पहिल्या डिलिव्हरीवर पोरगी आपल्या आईकडे येते, माहेरपणाला येते, तर त्याच्यासाठी माहेरघर सुरू केलं. पण त्यांना आव्हान केलं, एवढा त्रास घेण्यापेक्षा तुम्ही 2 महिने 3 महिने आधी येऊन राहा. आणि आज आपल्याकडे 20-25 बाय आपल्याकडे मुक्कामाला असतात, येऊन राहतात. डिलिव्हरी झाल्यावर आपण त्यांना 10 दिवस ठेवून घेतो, नंतर आपण त्यांना पाठवतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की जे शक्य असेल ते करत गेले, पण लोक जुळत गेले. नाही तर सगळ्या राज्यामध्ये दवाखाने असतीलच, पण इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की पेशंटबरोबर जितके लोक असतील तितक्यांना आपण जेवण देतो. कारण नाईलाज आहे, एकटा पेशंट देऊ शकत नाही. तर त्यामुळे कसं लोड वाढतो येतं. आणि हा प्रकल्प आमचा फक्त व्हिजिटरच्या डोनेशनवर अवलंबून आहे. बाकी कुठल्या प्रकारची आपल्याला सरकारची मदत नाही किंवा कुठल्या एनजीची मदत नाही. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की बाबांना फॉरेनची ॲड वगैरे तसं काहीच नाही. तुम्ही पाहायला येतात, काही ते येतात आणि त्याच्यातून आपले सुरू लोकांची मागणी आहे की आम्हाला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दवाखाना सुरू करून द्या. पण आपण करणार कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो आणि तो आणणार कुठून. तर तरी पण जे शक्य असेल आता ते आपलं ॲथलेटिक्समध्ये. आणि 2 मुलींची ऑलिम्पिकची तयारी सुरू आहे. अरे वा.
ट्रिपल जम्प रनिंगमध्ये एक आहे, लाँग जम्पमध्ये एक आहे. गाव पंचायत म्हणजे त्यांच्या आता सुधारणा झाली आहे, पण त्यांची संस्कृती त्यांनी टिकवून ठेवली आहे. अजूनही गावामध्ये ढोल वाजल्याची पूर्ण गाव एकत्र येतं आणि त्यांचे विचार असतील, काही असतील, पेरणी असेल, मळणी असेल, कुठले कार्यक्रम असतील. एका घरात जरी कार्यक्रम असेल लग्नाचं, तरी गावातल्या प्रत्येक घरातून त्याच्याकडे दारू, तिखट, मीठ, हळद सगळं पोचता करतात. म्हणजे अजून काही धरून आहेत ते एकमेकाला. आपलं आधी होतं, आता संपलं हे की नाही, आता आपल्या धन राहिलंच नाही. तर आता जस्ट आपलं सगळे उपक्रम झालेत आणि मी 2 पुस्तकं विकत घेतलीत. प्रकाशवाटा आणि रानमित्र हे 2 पुस्तकं घेतली आहेत मी. तर नक्कीच वाचणार मी आणि त्याच्यातून खूप काही मला शिकायला मिळणार. तर पामुल गौतम म्हणून आमचं गेस्ट हाऊसचं नाव होतं. तर काल इकडे आपला स्टे झाला. पावसाळ्यानंतर वातावरण खूपच बदललं आणि खूप छान वाटतं. तर मित्र, आपला आज हेमलकसाचा प्रवास पूर्ण झाला आणि आपण आता इकडनं निघतो आहे. तर ओव्हरऑल खूप छान अनुभव मिळाला. पुस्तकं घेतली त्याच्यातून तर खूप काही शिकायला मिळणार आहे मला. पण असंही इकडनं त्या जागेला खूप महत्त्व आहे की जिकडनं एक सुरुवात झाली समाजसेवेची बोला तुम्ही किंवा एक नवीन पर्वाची. लिप्रेसी 0 करून टाकली पूर्ण भारतामध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आताच मी पे करून आलो. तर इकडे पर पर्सन 1200 आहे की ज्याच्यामध्ये 2 वेळेचं जेवण, चहा, नाश्ता हे सगळं इन्क्लूड आहे आणि स्टे. तर खूपच नॉमिनल आहे. आणि तुम्ही जर का इच्छुक असाल तर तुम्हीसुद्धा पे करू शकतात ऑनलाईन वगैरे आणि इथे आल्यानंतरसुद्धा तुम्ही पे करू शकतात. वातावरण छान असल्यामुळे मन एकदम प्रसन्न आहे. झोप वगैरे पण झाली तशी. चेहऱ्यावर तुम्हाला थोडासा थकवा वाटत असेल कारण त्याच्या आधी थोडं बाईक राईड आणि झोप नसल्यामुळे तर ते कंटिन्यू आहे. तर आता आपण चाललो आहे माझ्या मित्राच्या लग्नाला. हेमंत छापले म्हणून आहे, त्याचं आहे गडचिरोलीमध्ये. तर आपण तिकडे एक नवीन अनुभव इकडचं लग्न अटेंड करू आणि मग उद्या पुन्हा आपल्या घरी. तर चला आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू गडचिरोलीला. काल रात्री आल्यामुळे आपल्याला काय कल्पना नव्हती. तर हा मेन गेट आहे, लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा LBP आणि आपली गाडी तिकडे लावलेली आहे. काल रात्री इथं पाऊस पडल्यामुळे रस्ते ओले जरा. काल इकडे आपण हा एरिया पाहिला होता हेमलकसा जातो. मस्त वाटतं इकडे. तर आम्ही आलो गडचिरोलीच्या त्रिवेणी संगममध्ये. तर 3 नद्यांचा संगम आहे इकडे. हे बघा 3 नद्यांचा संगम. कोणती नदी? इंद्रावती आहे. इंद्रावती आहे. अच्छा. आणि तो समोर आंध्र प्रदेश बोलतो. तुम्हाला बेट दिसतो समोरचा. हा. त्याच्या तिकडे पर्लकोट, सॉरी पामुल गौतमी. पामुल गौतमी. ह्या साईडला पर्लकोट आहे. ही पर्लकोटा. इकडे पर्लकोट आहे. अच्छा. आणि तू म्हणतो इकडनं आंध्र चालू होतो बोलतोस इकडून. हा, नदीच्या पलीकडे इकडे आंध्र सुरू. अच्छा. आणि आपण जिथे आहोत आता ते शेवटचा महाराष्ट्राचा कोपरा. आपण बॉर्डर मध्ये आहे बघा. नदीमुळे आपले बॉर्डर खेचले गेलेले. आणि इथे काय सांगत होतं? इथे समोर तो मोठा दगड दिसतोय, तो तिथे संगम होतो 3 नद्यांचा. हा इकडे समोरचा. हा हा. ओके. इकडे इथे संगम होतो 3 नद्यांचा. ओके. छान. रायगड तालुक्यातल्या 3 नद्या. ओके. चले आंध्र प्रदेश.
पाऊस लागला बघा आपल्याला, काचेवरती पुन्हा थेंब दिसत असतील. कालपासून पाऊस येतो. काल असं मस्त वाटतंय, क्लायमेट एकदम जबरदस्त झालेलं आहे. तिकडे दाखव. आम्ही सगळे नाईट सफारीला आलोय, म्हणजे लोकलच आहे, पण कळलं की काही किलोमीटर वरती रात्री काही वन्यजीव बाहेर निघतात. तर आतापर्यंत आपल्याला कॅप्चर नाही करता आलं, पण जंगली ससा आणि रानडुक्कर बघायला मिळाला. तर माझ्यासोबत आहे प्रतीक आणि हेमंतचे रिलेटिव्ह. आपलं इंट्रोडक्शन द्या ना. हाय, मी चक्रधर. मी आशिष. ओके, लेट्स गो फॉर चला मस्त जंगल सफारी करू. आणि काय दिसलं तर तुम्हाला मी नक्की त्याच्यामध्ये कॅप्चर करून दाखवतो. ससा आणि रानडुक्कर कॅप्चर नाही करता आला, पण अजून काय दिसायची शक्यता आहे. या स्पीडने जाऊ ना आपण, 20-30 करायला. चालू घे ना, समोर घे. ते बघ समोर ससा आहे बघा. जाऊ मी. आम्हाला त्याची काय डोळे हिरवे दिसले. रानमांजर आहे ना, रानमांजर पण लाईट चमकल्यामुळे हा ती आपल्याला कॉर्नर रूम बघते. या आपण पण तिला बघूया. पण नाही आहे, ती जाणार नाही. तिच्यावर फोकस करा. तिकडे ही पण रानटी मांजर आहे. तर मित्र, आपला पूर्ण दौरा संपला आज आणि 4 दिवसामध्ये खूप काय बघायला मिळालं. समृद्धीमधून येऊन जाऊन आपण तर आपला लेखाजोखा पूर्ण ट्रिपचा 14.8. यावेळेला एव्हरेज कमी, त्याला काय माहिती मला समजत नाहीये. तर नेहमी एव्हरेज चांगलाच देतो. 2207 किलोमीटर झाले आपले आणि 14.8चा रेट. हा, कारण ऑफरोड खूप होता, भयंकर ऑफरोड होता समृद्धी सोडला तर. आणि आता आपण आलो तर टोटल 867 किलोमीटर लागले बरोबर. म्हणजे जो लग्नाचा स्पॉट होता आपला गडचिरोलीमध्ये ब्रह्मपुरी, तिथून ते इथे 867 आणि 14.4. म्हणजे आपण ॲक्च्युली 9 तास गाडी चालवली आणि 867 किलोमीटरमध्ये आणली. ॲक्च्युली आम्ही निघालो असेल 2:30-3च्या दरम्यान आम्ही निघालो आणि आता वाजलेत 1:30, म्हणजे 10 तास लागलेत. 10 तासामध्ये आपण आलेत 867. ते पण 2 ते 3 ब्रेक घेतलेत आपण. मुद्दाम व्हिडिओ नाही बनवला, कारण तेच आणि अंधारामध्ये जास्त काही दिसणार नाही. गाडी आपण चालवते तर वन टाइम एक्सपिरियन्स तुम्हाला जो दाखवला होता तोच. तर ओव्हरऑल मस्त झालं. लग्न मिळालं माझ्या मित्राचं, हेमंतचा. त्याच्यानंतर आपण कोर फॉरेस्टमध्ये गेलो, जिकडे म्हणजे मोस्टली नक्षलवादी एरिया असं बोलतात. हेमलकसला गेलो, डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर बंदा प्रकाश आमटे यांना आपण भेट घेतली. त्यांचे प्रकल्प पाहिले, समजून घेतलं प्राणी मित्र कसं प्रेम करावं आणि त्यांचा किती विश्वास आहे त्यांच्यावरती ते पाहिलं. ओव्हरऑल जबरदस्त ट्रिप होती ही. फॉरेस्ट एरियामध्ये गाडी चालवायची एक वेगळीच मजा होती. अंधारात रात्री म्हणजे प्रॉपर फॉरेस्ट. त्याच्यानंतर मग आपण गडचिरोलीला पोहोचल्यानंतर पण एक फॉरेस्ट राईड घेतली आपण नाईटला. त्याच्यामध्ये काही प्राणी बघायला मिळाले. तर ओव्हरऑल थोडक्यात खूप छान होती ट्रिप. आता बघू काय कधी जायला मिळतं ते. तर ही हा जो ब्लॉग एखादी थोडा लेट होऊ शकतो, कारण ऑलरेडी खूप एडिटिंग बाकी आहे माझे. बाकी जे आधी मी जाऊन आलो त्यांच्या सगळ्यांचेच एडिटिंग बाकी आहे. तर बघू, कदाचित हा पहिले करेल आणि बाकीचे ते नंतर करेल, किंवा कदाचित हा लेट येऊ शकतो. पण मी केली ही पूर्ण राईड 4 दिवस, 23 ते 26, 23, 24, 25, 26 आणि 26ला रात्री आपण पोहोचलोय. चला भेटू आपण आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. आणि पुढच्या राईड ट्रॅव्हल तुम्हाला लवकरच अपडेट देऊ. कुठे नवीन ठिकाणी जाऊ यावेळेला. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.